हाय फ्रेंड्स, जय सेवालाल. स्वागत आहे तुमचं माझ्या बंजारा गर्ल या चॅनेलमध्ये. तर मी आज आहे ना, मी रील्स बघत बसले होते. माझ्यासोबत माझा मुलगा पण होता. मग रील्स स्क्रोल करताना एक अंडा रेसिपीची रील्स दिसली. मग त्यावेळेसपासून माझा मुलगा माझ्या मागच लागला की मम्मा मला बिर्याणी खायची, अंडा बिर्याणी खायची, अंडा बिर्याणी खायची. मग संध्याकाळची वेळ होती. मी म्हटलं आता नाही, उद्या सकाळी बनवते. तर नाही म्हणे, मला आत्ताच खायची, मी तुला हेल्प करतो पण मला आत्ताच बनव, मला बघून खाऊ वाटले. माझ्या मुलाला काय होतं माहिती आहे का, असं काय बघितलं ना लगेचच खावंसं वाटतं त्याला. काय माहिती काय होतं की, पण असं कुठली गोष्ट बघितली ना मग ते खाल्ल्याशिवाय त्याचं चैनच पडत नाही त्याला. मग म्हटलं चला बनवूया. मग मी म्हटलं मी साधी सिंपलच बनवणार आहे आणि लगेचच बनवणार आहे, लगेच होणारी साधी सिंपल बनवणार आहे. तर ठीक आहे बोलला, चल बनवू आपण. मग मी काय केलं, दुकानातून 5-6 अंडे आणली बघा, 5 आणली. मग 5 अंडे उकडून घेतले मस्त. नंतर कुकरमध्येच करणार होते मी, साध्या सोप्या पद्धतीनेच करणार होते. तर मग थोडासा कांदा कट करून घेतला. नंतर मग आपल्या जसं खिचडीचं सामान आपण जे जे टाकतो ना त्यामध्ये ते सगळं व्यवस्थित कट करून घेतलं. कांदा, मिरची, लसूण, अद्रक आणि तेजपान असं सर्व काही कट करून घेतलं. मग कुकर घेतलं, कुकरमध्ये तेल टाकलं. तेल चांगलं तापल्याच्या नंतर त्यामध्ये टाकले जिरे. थोडेसे जिरे फुलले की कांदा परतून घेतला आहे बघा. कांदा पण काही जास्त नाही, 2 जणांसाठीच बनवणार होते मी. आणि मग नंतर कांदा चांगला भाजला की त्यामध्ये मी नंतर हिरव्या मिरच्या टाकल्यात. हिरव्या मिरच्या मुलगा खाणार होता माझा छोटा, त्याच्यासाठी जास्त नाही, 3-4 मिरच्या टाकल्यात. कारण नंतर पण मसाला ॲड करणार होतो आपण, त्याच्यासाठी मी 3-4 मिरच्या टाकल्यात. मिरच्या तिखट होत्या म्हणून 3-4च टाकल्यात. मग 3-4 मिरच्या टाकल्याच्या नंतर मिरच्या आणि कांदा चांगला भाजत आला की मी त्यामध्ये 2 तेजपान टाकलेत. तेजपान जर व्यवस्थित झाले की त्यामध्ये असा मोठाच ह्याच्यामध्ये उकळमध्ये उकळीत ठेचलेला लसूण पण त्यातमध्ये ॲड केला आहे मी. मग चांगलं हे सगळं मिश्रण चांगलं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर आपला ज्यावेळेस कांदा लाल लाल झाला ना त्यामध्ये थोडीशी हळद टाकून वरचे आपले मसाले, धने पावडर, नंतर बिर्याणी मसाला टाकलाय, थोडासा चिकन मसाला टाकलाय. व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतले. मग ह्यामध्ये बघा दही पण मी ॲड केले, थोडंसं दही ॲड केले. आणि सगळे मसाले व्यवस्थित टाकल्याच्या नंतर फिरवून घेतले. नंतर त्यामध्ये मी उकडलेले अंडे टाकलेत. अंड्याला पूर्ण मसाला लागला की नंतर थोडंसं मीठ टाकून आपण तांदूळ धुवून घेतलं आणि तांदूळ धुवून त्यामध्ये टाकले. आणि नंतर मग थोडंसं पाणी टाकून कुकरला झाकण लावून ठेवले बघा. अगोदर पण थोडेसे म्हणजे त्या अंड्याला कट केलं आहे मी, असं छोटे कट मारलेत, म्हणजे त्यामध्ये पूर्ण आतमध्ये मसाला जायला पाहिजे, नाही तर असं सपक वेगळेच अंडे लागतात. नंतर मीठ टाकलं, थोडंसं हलवलं, कारण उकडलेले अंडे असतात ना त्याच्यामुळं फुटतात अंडे जास्त. त्यामुळं हळूच चमच्यानं हलक्या हातानं हलवलं, टोपण लावलं, मस्त रेडी झाली आपली बिर्याणी.